त्याच बँकेला माधवपुरा बँकेकडून कोट्यवधी रुपये येणार. आता बुडाले ते. माधवपुरा बँकेकडून ह्याच आपल्या बँकेला महाराष्ट्राच्या कोट्यवधी रुपये येणार. हे असे प्रकार चिंदी चोरीचे म्हणा, महाराष्ट्रातून लूटमारीचे म्हणा सातत्याने सुरू आहेत. आणि या लूटमारीच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असतात, राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित असतात. आणि उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत आहोत, महाराष्ट्र लुटण्याचा विचार आणि त्या लुटीला पाठिंबा देण्याचा विचार. काय कळतं काय या राज्याचं उपमुख्यमंत्र्यांना हा विषय काय आहे तो? आणि सीएमला तरी कळतो का की इथे येऊन तुमच्या समोर अमित शहानी महाराष्ट्राचा किती मोठा नुकसान करून गेले आहेत महाराष्ट्राचं. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख केला तर धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजेच बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखं आहे अशी टीका आता तुमच्या. आता बाळासाहेबांचा विचार काय एकनाथ शिंदे पुढे नेत आहे. धनुष्यबाण घेऊन चोरलेला धनुष्यबाण धनुष्यबाणाची चोरी केली. कोणी चोरी केली? 3 चोर आहेत. ऑर्गनाइज क्राईम आहे. यांना मकोका लागायला पाहिजे. अमित शहा, निवडणूक आयोग, राजेश कुमार आणि एकनाथ शिंदे हे ऑर्गनाइज क्राईम. त्या तिघांनी मिळून दरोडा टाकला आणि धनुष्यबाणाची चोरी केली. आमचं असं म्हणणं आहे जेव्हा आपण चोराला पकडतो तेव्हा आधी मुद्देमाल जप्त करतो ना, तसं आमचं म्हणणं आहे मुद्देमाल जप्त करा मग बघू. आमचा विचार तुम्ही सांगू नका बाळासाहेब ठाकरेंचा. 24 तास मोदी आणि शहांचे पाय चाटता. 24 तास 24 आवर्स प्रोग्राम आहे त्यांचे. 24/7 मोदी शहांचे पाय चाटायचे, बूट चाटायचे, पाय नाही बूट चाटायचे आणि उदो उदो करायचे. याच्यामध्ये कोणता आला बाळासाहेबांचा विचार? धनुष्यबाणाचं काय करायचं आम्ही बघू. तो चोंबडेपणा तुम्हाला करण्याची गरज नाही. बोललं ना मुद्देमाल आधी जप्त करा. मुद्देमाल जप्त झाला चोरीचा की आम्ही पाहू. आणखी एक विषय होता की तुम्ही राष्ट्रपतींना प्रबोधनकारांचा देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं. नाही, गरज आहे देशाला. विशेषतः ज्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती आहेत राष्ट्रपतींसारख्या, त्यांना याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. कोणी धार्मिक असण्याबद्दल प्रश्न नाही, पण राष्ट्रपती भवनामध्ये एक फोटो मी प्रसिद्ध केलेला आहे कालचा. कोणते? धीरेंद्र शास्त्री. देवेंद्र शास्त्री नाही, देवेंद्र शास्त्री महाराष्ट्रात आहेत, वर्षावर आहेत. ते देवेंद्र शास्त्री वेगळे आपले मुख्यमंत्री. हे धीरेंद्र शास्त्री बरं का. ते राष्ट्रपती भवनात जाऊन त्यांनी राष्ट्रीय प्रश्नांवर राष्ट्रपतींनी त्यांच्यावर चर्चा केली. त्याच्यामुळे मला असं वाटलं की राष्ट्रपतींना प्रबोधनकार ठाकरे यांचं एक पुस्तक पाठवावं. कोणतं? देवळातला धर्म आणि धर्माची देवळ हे पुस्तक फार त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदींनाही पाठवावं लागेल. जे अवडंबर माजवत आहेत, बुवाबाजीचं ढोंग करतायत धर्माच्या नावावर आणि राम मंदिरांसारख्या दानपेट्यांची लूट करतायत आणि त्या लुटीला जे पाठिंबा देत आहेत त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक पाठवतोय. त्याचं इंग्रजी आणि हिंदी करण्याचं काम सुद्धा मी सुरू केलेलं आहे. एक विषय आहे की मानहानी प्रकरणात नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात तडजोड शक्य आहे. नाही, एक लक्षात घ्या की काल पत्रकार होते त्या कोर्ट रूममध्ये